नमस्कार. मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहात ऑड इव्हन. मंडळी, नीट पेपर फुटीचं प्रकरण सध्या देशभर चर्चेमध्ये आहे. ज्या वैद्यकीय पदवीच्या प्रवेशासाठी जी परीक्षा दिली जाते त्याला नीट असं आपण म्हणतो. आणि हे पेपर याचे फुटले काय गेले, ते लाखो रुपयांना विकले गेले. त्याचं पुणे नाशिक कनेक्शन हे सुद्धा आपल्याला हळूहळू बातम्यातनं पुढे येतंय, कळतंय. त्याच्याबद्दल नवीनच माहिती कळतीये. सो या सगळ्याच्या अनुषंगाने नीटचा गोंधळ, हा पेपर फुटीचा गोंधळ नक्की काय आहे, भारतात वैद्यकीय क्षेत्राची नेमकी स्थिती काय आहे, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत, डिकोड करणार आहोत. आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत डॉक्टर श्रीराम गीत सर. खूप मनापासून तुमचं स्वागत आहे. नमस्ते, बोला. काय प्रश्न आहेत तुमचे? सर, मला म्हणजे मी मुद्द्याला तर सुरुवात करेनच, पण त्याच्या अगोदर मला जाणून घ्यायला आवडेल की नीट परीक्षा ही नेमकी काय आहे, त्याची सध्याची स्थिती काय आहे, फॉर्मॅट आता सध्या काय आहे त्याचं? सोप्या शब्दात सांगतो. नीट परीक्षा 720 मार्कांची 180 प्रश्नाची असते. 12वीला PCB मध्ये ज्यांना 50% मार्क मिळालेले आहेत ते कोणीही ही परीक्षा कितीही वेळेला देऊ शकतात आणि कोणत्याही वयात देऊ शकतात, अशी सध्याची फॉर्मॅट आहे. याच्यामुळे मी पुन्हा नीट देतो, कमी मार्क पडले रिपीट करतो, जास्त अभ्यास करतो, असा वेडेपणा आणि आतताईपणा पालक आणि मुलं करत आहेत आणि क्लासवाले त्याला भर देत आहेत. एकाच शब्दात सांगायचं झालं तर ज्या दिवशी नीटचा रिझल्ट लागतो त्याच दिवशी भल्या मोठ्या क्लासेसच्या जाहिराती यायला लागतात की आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी यश कसं मिळवून देऊ, आणि पालक त्याच्याकडे ओढले जातात. याचं सगळ्यात मूळ कारण असं आहे पेपर फुटीचं. मी 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. नीट परीक्षेबद्दल तुमच्या लक्षात आलं ना? विस्ताराने नंतर बोलू. पेपर फुटी बद्दल बोलायचं झालं तर 10 लाख रुपयाला समजा पेपर विकत घेतला तर 1 कोटीची फी वाचली ना. बरोबर. तर त्याच्यामुळे हा करप्शनचा बाजार, हा भ्रष्टाचाराचा बाजार थांबवता येणं अशक्य आहे. कारण खाजगी कॉलेजमध्ये जर जायचं असलं आणि मेडिकलचं शिक्षण घ्यायचं असलं तर कमीत कमी 1 कोटी रुपये सध्या खर्च येतो. आणि त्या 1 कोटी खर्चात जेमतेम MBBS ची डिग्री 5.5 वर्षांनी मिळते. दुसरा मुद्दा असा आहे, नीट एलिजिबल नसली तर जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन तुम्ही MBBS झालात तरी सुद्धा परत आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करून भारतात प्रॅक्टिस करता येत नाही. आणि बहुतेक छोट्या देशात जिथे MBBS चा कोर्स चालवला जातो त्या देशात ऍडमिशन घेतानाच लिहून घेतलं जातं, मी इथे तुमच्या देशात प्रॅक्टिस करणार नाही. त्याच्यामुळे MBBS समजा दुसऱ्या देशात जाऊन एखाद्याने केलं तर त्याला तिथे प्रॅक्टिस करता येत नाही आणि परत आल्यानंतर इथली परीक्षा तो पास होऊ शकत नाही, कारण तो कच्च लिंबू असतो. अच्छा, बर. फरक लक्षात आला? त्याच्यामुळे नीट एलिजिबल हा शिक्का मिळायला कमीत कमी 35 ते 40 प्रश्न सोडवावेच लागतात बरोबर. आणि ते सोडवण्याची कपॅसिटी सुद्धा नसलेली आत्ताच्या 23 लाखातली जवळजवळ निम्मी मुलं आहेत. बापरे. पण ती निम्मी मुलं पुन्हा परीक्षा देतो या अट्टहासाच्या दुष्टचक्रात अडकतात. त्याच्यामुळे याच्यावरचा उपाय जरा वेगळा शोधायला लागेल. पेपर फुटीच्या संदर्भातला उपाय जगाच्या पाठीवर कुठेही आतापर्यंत सापडलेला नाही. पेपर पेन्सिल परीक्षांच्या संदर्भात ज्या परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातात त्याचं यश वेगळ्या पद्धतीत आहे आणि त्याचं कारण असं, शेवटच्या सेकंदाला सुद्धा पेपर बदलता येतो. पेपर छापणं, पेपर डिस्ट्रीब्यूट करणं, पेपर पोहोचवणं, या सगळ्यामध्ये एक मोठी लिंक असते. याला मी तुम्हाला एक उपमा देतो. भारताचा अर्थसंकल्प तयार करताना 1 महिनाभर संपूर्णपणे अख्खी टीम बंदिस्त स्वरूपात असते. त्यांचे मोबाईल सुद्धा काढून घेतलेले असतात, घरच्यांशी संपर्क तुटलेला असतो. म्हणून आनंद साजरा करायचा की आमचा तुरुंगवास संपला म्हणून शिरा बनवला जातो आणि निर्मला सीतारामन दरवर्षी शिरा बनवायला जातात. त्याचा फोटो दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध होतो. नीटच्या संदर्भात असं काही करणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे
परीक्षा जोपर्यंत ऑनलाईन घेतली जात नाही तोपर्यंत पेपर फुटीची शक्यता भरपूर आहे. बर. आणि गेल्या 5 वर्षात हा प्रसंग तिसऱ्यांदा उद्भवलेला आहे. यावेळेला नीट रद्द केली. मागच्या दोन्ही वेळेला थोड्या थोड्या दुरुस्त्या केल्या गेल्या आणि निकाल लावला गेला. बरोबर. म्हणजे आता पण बऱ्याचशा वैद्यकीय संघटना हीच मागणी करतात की परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो तुम्ही ऑनलाईन केला पाहिजे, त्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केले पाहिजेत. तर ऑनलाईन स्वरूपामध्ये जर का नीटची परीक्षा आली तर आपले बऱ्यापैकी प्रश्न सुटायला मदत होऊ शकणार आहे का? जरा कठीण आहे, कारण बर. संख्या मोठी आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग, 12वीची मुलं संपूर्णपणे ऑनलाईन परीक्षेत त्यांना तितकं कॉम्प्युटरशी ग्रामीण भागातनं हे नसतं, ॲक्सेस नसतो. क्लासेसमध्ये ज्यांची प्रॅक्टिस करून घेतली ते त्यांचा वेग वाढतो, पण ग्रामीण भागात ॲक्सेस नसल्यामुळे ती मुलं मागे पडतात. बर. म्हणून अनेक राज्यांची तक्रार अशी आहे की नीटच काढून टाका. उदाहरणार्थ त्यात अग्रेसर तामिळनाडू राज्य आहे, पण नीट काढून टाकण्याची शक्यता अजिबात नाही. तो निर्णय एकदा घेतलेला आहे की अख्ख्या देशाकरता एकच परीक्षा आणि त्यातनं मेडिकलच्या ऍडमिशन सगळ्या होतील, मेडिकलच्या आणि पॅरामेडिकलच्या. तर या दृष्टीने नीट बंद करणं शक्य नाही, पण ऑनलाईन घेण्याकरता शक्यता आहे. आणि मुलांना ट्रायल म्हणून जरा काही संधी दिल्या, एनटीएने दिल्या की ट्रायल बेसिसवर तुम्ही ही परीक्षा स्वतः पैसे भरून करू शकता. तर ही शक्यता असू शकते. याचं दुसरं उदाहरण सांगतो. जेमतेम 10वी पास झालेले अनेक आमदार खासदार ज्या वेळेला विधानसभेत आणि लोकसभेत बसतात तेव्हा त्यांच्या समोर एकही कागद नसतो, पण ते सगळे काम करत असतात. याची जशी सवय होते तशी एनटीएने सुविधा करून द्यायला पाहिजे आणि 2-3 वेळेला मॉक टेस्ट अवेलेबल करून द्या, त्यालाही काही हरकत नाही. आणि त्या पद्धतीत झालं तर हा सगळा बारदाना ट्रान्सफर होऊ शकेल. आणि एनटीए बाकीच्या सर्व परीक्षा इन्क्लुडिंग जेई सगळ्या ऑनलाईनच घेत आहे ना, आणि अनेक वर्ष घेत आहे. म्हणजे मला हे न घेण्याचं कारण अजून कळलेलं नाही. आणि आत्ताच मी ऐकलं एकच तास झाला, एनटीएचे जे अध्यक्ष आहेत ते IAS अधिकारी आहेत आणि उद्योगातनं त्यांना एनटीएचा चेअरमन केला गेलेला आहे. म्हणजे कुठलाही माणूस कुठेही बसवला तर त्याच्यातनं येणारी आपत्ती अशा पद्धतीत 23 लाख मुलांच्या मुळावर येऊ शकते. बरोबर. शिक्षण क्षेत्राशी संबंधित, UGC संबंधित, मेडिकलशी संबंधित, 12वीच्या CBSE बोर्डाशी संबंधित माणूस जर एनटीएवर बसला तर काहीतरी वेगळं घडू शकेल ना. मी दोष देत नाहीये, पण माणसं सिलेक्ट करण्याची पद्धत किती अवाजवी आहे याचं मी एक उदाहरण देतोय. बरोबर. म्हणजे शक्यतो त्या क्षेत्राशी निगडीत ह्या व्यक्तीत शक्यतो निगडीत माणूस असेल तर ठीक आहे ना, त्याला काही हरकत नाहीये. सर, मी आता शेवटच्या आपल्या टप्प्याकडे येते की आपण बघतोय की मागच्या वर्षी रशिया युक्रेन युद्ध झालं आणि तिकडे मेडिकलसाठी किंवा मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी जी मुलं गेलेली होती ती सुद्धा भारतामध्ये परत आली. भारतामधलं मुळात वैद्यकीय शिक्षणाची आता परिस्थिती काय आहे? खरंच म्हणजे ही जी स्पर्धा वाढली आहे, ज्या प्रमाणामध्ये मुलं नीटच्या परीक्षेला बसतात ती काही लाखांमधली संख्या असते, तेवढ्या जागा आपल्याकडे खरंच उपलब्ध आहेत का? या क्षेत्राकडचा ओढा कल हा अजूनही वाढतच चाललाय दिवसेंदिवस, आणि याच्यावर काय सोल्युशन असू शकतं? आता ज्या जागा उपलब्ध आहेत त्याच्यातल्या 60% जागा या कमीत कमी 80 लाख रुपये खर्च केल्यानंतर मिळतात. 40% जागाच आता सरकारी उपलब्ध आहेत. सामान्यपणे 1,30,000 जर जागा MBBSच्या उपलब्ध असल्या तर त्याच्यात. या उलट तुम्ही सांगितलेल्या देशात जर मुलांना पाठवलं तर 30 लाखात शिक्षण संपतं, शिवाय 5-1 लाखाचा राहण्याचा खर्च. म्हणून मुलांचा ओढा तिकडे आहे. दुसरी गोष्ट, तिकडे जाणारी मुलं
इथे खाजगीमध्ये किंवा सरकारीमध्ये अजिबात ऍडमिशन मिळणार नाही, इतके कमी मार्क असलेली असतात. हम्म. उदाहरणार्थ आकड्याच्या भाषेत बोलायचं झालं तर सामान्यपणे 300 मार्काच्या खाली हम्म. भारतात कुठेही ऍडमिशन मिळत नाही. ओके. 300 मार्काच्या खाली जर ऍडमिशन असेल तर मॅनेजमेंट कोट्यातनं कित्येक कोटी भरल्यानंतर ऍडमिशन मिळते. पण या मुलांना आमंत्रण असल्यासारखी 30 लाखात तिकडे शिक्षण पूर्ण होऊ शकतं. त्यांची अट कायमच एवढी राहिलेली आहे, 12वी शास्त्र विषयात 50% मार्क आणि नीट एलिजिबल. त्याच्यामुळे नीट एलिजिबलचा आकडा 140 150 असला त्यांना इथे कुठेही ऍडमिशन मिळू शकत नाही. आणि या सगळ्या विद्यापीठांचे एजंट्स महाराष्ट्राच्या भारताच्या ग्रामीण भागात जाऊन मुलांना पकडून पालकांना आमिष दाखवून घेऊन जातात. पुण्या मुंबईची मुलं तिकडे गेलेली फारशी तुम्हाला ऐकू येणार नाही, पण विदर्भ, खानदेश, मराठवाडा, मध्य प्रदेश, राजस्थान इथनं अक्षरशः हजारांनी मुलं तिकडे गेलेली आहेत. असं धरून पकडून नेणं आणि शिकायला लावणं आणि परत आल्यानंतर या मुलांनी 5-5, 6-6 वेळेला जी आपण एंट्रन्स एक्झामिनेशन कंपल्सरी केलेली आहे, जी पास झाल्याशिवाय इथं रजिस्ट्रेशन मिळत नाही, ती पास ही मुलं होऊ शकत नाहीत. 5-5, 6-6 वेळेला सुद्धा परीक्षा देऊन आणि मग दुसराच काहीतरी उद्योग करतात किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये फालतू पगारावर नोकरी करणं एवढ्याच त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध राहतो. बरोबर. त्याच्यामुळे त्या पर्यायाच्या फंदात पालकांनी शक्यतो पडू नये. पडायचं असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर पडावं. मुलांना 250 मार्क किंवा 300 मार्क असतील, भारतात ऍडमिशन मिळत असेल आणि पैसे नसतील तरच तिकडे जावं, नाही तर जाण्याचा विचार करू नये, असा एक सोपा आणि गरजेचा सल्ला देतोय. या सगळ्याच्या संदर्भात थिंक बँकवरचा माझा वैद्यकीय शिक्षणाचं नग्न सत्य नावाचा 1 तासाचा पूर्ण व्हिडिओ आहे. त्याची लिंक जरी तुम्ही याला जोडली तरी सुद्धा तो व्हिडिओ लोक ऐकतील आणि त्याचा खूप फायदा झालेला आहे. मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये सुद्धा त्या व्हिडिओचं स्वागत झालेलं आहे. मी एक शेवटचा मुद्दा मांडतो. इयत्ता 9वीचे मार्क ही आपली बेसलाईन असते. ते मार्क विसरून जाऊन 10वीचा वाढलेला फुगवटा पालक लक्षात घेतात. उदाहरणार्थ 65% 9वीत मिळाले, 85% 10वीत मिळाले. आमच्या मुलाला 85% मिळाले तर त्यांनी नीट का द्यायची नाही? ओके. 9वी मध्ये 80% मार्क नसतील तर नीटच्या फंदात कोणीही पडू नये. म्हणून मी एक पर्याय सुचवलाय. तो पर्याय असा आहे, 9वी, 10वी, 11वी, 12वी या 4 वर्षांचे एकत्रित मार्क करायचे. त्याची सरासरी शास्त्र, गणित आणि इंग्रजीची करायची आणि ही सरासरी ज्या मुलांची 80च्या पुढे जाईल त्यांनी डायरेक्ट नीट द्यायची आणि इतरांनी प्रिपरेटरी छोटीशी चाळणीची परीक्षा द्यायला जायचं. आणि त्या चाळणीच्या परीक्षेत जे नापास होतील त्यांना कायमचा प्रतिबंध करायचा. ओके. कायमचा प्रतिबंध हा शब्द मी एअरफोर्सशी संबंधित वापरतो. पायलट बनण्याकरता PAPT नावाची टेस्ट असते. जो विद्यार्थी PAPT टेस्ट पहिल्या प्रयत्नात पास होत नाही तो पायलट व्हायला कायम नाकारला जाणारा असतो. पैसे आहेत म्हणून तो पायलट होऊ शकत नाही. पायलट ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणून ती असते, एफिशियन्सी टेस्ट. तर त्या पद्धतीत ही चाळणी परीक्षा जर पहिल्याच वेळेला एलिजिबल सुद्धा झालो नाही आपण तर पुन्हा देण्याचा विचार करू नये. इतर रस्ते चांगले आहेत आणि इतर रस्त्यांमध्ये मेडिकल टेक्निशियनचे रस्ते आहेत, नर्सिंगचे रस्ते आहेत, फार्मसीचे रस्ते आहेत. या सगळ्या रस्त्यातला कुठलाही घेतला तरी सुद्धा आयुष्य आनंदात जाऊ शकतं. आणि ही मुलं ज्यांना कमी मार्क आहेत ते मेडिकल पास होतात असंही नाहीये. त्याच्यामुळे
त्याने याचा नाद सोडावा. क्लासवाल्यांचं नुकसान होईल, याच्या पलीकडे काहीही होणार नाही. राईट. आणि प्रचंड प्रमाणात निराशा, आत्महत्या या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आळा बसेल. बरोबर. अजून बातम्या आलेल्या नाहीयेत, हम्म. येऊ नयेत, पण नीटच्या संदर्भात झालेल्या आत्महत्यांची संख्या सहजगत्या 100 पर्यंत सुद्धा जाऊ शकेल, दुसरी नीट संपून निकाल लागेपर्यंत. बापरे. बर. सगळ्याच बातम्या येतात अशातला भाग नाहीये, पण बरोबर. मुलं डेस्परेट झालेली आहेत. हम्म. त्या डेस्परेटनेसवर हा उपाय जर राबवला गेला आणि हम्म. त्याच्या संदर्भात म्हणजे एनटीएने ऑनलाईनचा उपाय करायचा आणि 4 वर्षाचे सरासरी मार्क धरायचे. सरासरी 80च्या पुढे असेल, जरूर जा नीटला. नसेल तर चाळणी परीक्षा दे. चाळणी परीक्षात एलिजिबल झाला नाही तर आपला रस्ता सुरू कर. बरोबर. ज्याप्रमाणे IPL होते, हम्म. वर्ल्ड कप फुटबॉल होते, T20ची सुरुवात होते, 16-20 संघ असतात, शेवटी हो. किती राहतात? 8च राहतात ना. बरोबर. तसं म्हणजे ती असं चाळणी लावली गेली पाहिजे. चाळणीची अत्यंत गरज आहे नीटला. आणि माझ्या माहितीत गेल्या 5 वर्षात वय वर्ष 26, 5व्यांदा नीट देतोय. बर. 50% पडलेत, हम्म. पुन्हा देतोय. बापरे. मुलाचा हट्ट आहे म्हणून मुलाचा हट्ट आहे, मुलगा ऐकायला तयार नाहीये असं आई वडील सांगतात. हम्म. आणि मुलांच्या हट्टापुढे सध्या सगळ्याच जण हतबल आहेत. खरंय. म्हणजे हे खूपच स्पर्धात्मक युग झालंय आणि प्रत्येकाला त्या हे कॅटेगरी. स्पर्धात्मक झालेलं हा शब्द म्हणण्यापेक्षा आपली धाव किती. आपली धाव जर 5च किलोमीटरची असेल तर मी मॅरेथॉनचा टी शर्ट घालण्याकरता मॅरेथॉन मध्ये जातो का? बरोबर. नाही, अजिबात नाही. याच्या उलट मी चालत चालत 42 किलोमीटर पूर्ण करतोय, दुडू धावत मॅरेथॉन मध्ये भाग घेतोय. योग्य आहे. प्रयत्न कर, वेग वाढेल, असंही होऊ शकतं ना. पण बरोबर आहे. 5च किलोमीटरची धाव असेल, 10च किलोमीटर झाल्यानंतर आडवा होणार असेल, त्यांनी नीटच्या नादी लागू नये. बर बर. म्हणजे स्पर्धात्मक म्हणण्यापेक्षा आपली कपॅसिटी ओळखा. म्हणजे हे खरंच विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे घ्यायला की एकतर किती ट्राय केला आणि- पाहिजे, कोणी ट्राय केला पाहिजे आणि आणि कधी थांबलं पाहिजे. क्लासवाल्यांच्या जाहिराती बघून तिकडे जाण्याचा रस्ता अजिबात नको. बर. काहीतरी कोणीतरी जागे झाले तरी सुद्धा उपयोग झाला असं समजूया. अगदीच अगदीच सर. म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान याच्यामुळे होऊ नये अशीच आपण आशा करू शकतो. कारण आता होय. परत दुसऱ्या अटेम्प्टला त्यांना बसावं लागेल आणि होय. पुन्हा त्या परीक्षेच्या चक्रातून जावं लागेल. येस, थँक्यू सर. इथेच थांबते मी आणि प्रेक्षकांनाही आवाहन करते की कसा वाटला एपिसोड ते आपल्याला कमेंट करून सांगतील. प्रश्न असतील तर तेही विचारतील आणि होय. अजून असे विषय आम्ही कव्हर करत राहू ह्याच्या पुढेही. पाहत राहा तोपर्यंत ऑडिबल.